नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. माझ्या मुलाचा बड्डे होता आणि त्याच्या बड्डेचा जो केक आहे तर तो मी घरी बनवलेला होता 1 किलोच्या प्रमाणात लहान मुलांच्या आवडीचा. तर आज आपण बनवला होता चॉकलेट केक. ओव्हनचा वापर न करता तुम्ही कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता. आणि 3 लेअरमध्ये आपण हा केक बनवला होता आणि घरीच छान असा सजवला होता आणि सर्वांनाच हा केक खूप आवडला होता आणि मस्त असा बड्डेचा केक तयार झालेला होता. तर त्यासाठी आपण साहित्य पाहूया. तर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे, बेकिंग सोडा घेतलेला आहे, तसेच आपल्याला लागणार आहे कोको पावडर. चॉकलेट केक बनवायचं म्हटलं तर कोको पावडर ही पाहिजेच. तसेच बेकिंग पावडर घेतलेली आहे, आपल्याला अर्धी वाटी तेल लागणार आहे, इथे आपण थोडंसं दूध लागणार आहे, ते दूध घेतलेलं आहे आणि मी एक कॉफीची पुडी थोडंसं कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्याला लागणार आहे मैदा. तर आता आपण जे अगोदर प्रमाण पाहूया. तर ही वाटी घेतलेली आहे, तर कोणतीही तुम्ही वाटी घेऊ शकता. तर ह्या वाटीने मोजून मी 4 वाटी मैदा घेतलेला आहे, म्हणजे आपल्या इथे अर्धा किलो मी मैदा घेतलेला आहे. तर तो अगोदर चाळून घेऊया. चाळून घेतलं तर आपल्याला व्यवस्थित पटकन ते बॅटर जे आहे ते मिक्स करता येतं. आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला अर्धी वाटी कोको पावडर लागणार आहे. तर इथे मी 2 पुड्या घेतल्या होत्या. तर बघा, अर्धी वाटी कोको पावडर म्हणजे 4 वाटी मैदा आणि अर्धी वाटी कोको पावडर. तर ही पण मी चाळून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, त्याच वाटीने मोजून इथे मी घेतलेले आहे 3 वाटी पिठी साखर. कारण कोको पावडर जी आहे ना ती कडवट असते, त्यामुळे 4 वाटी मैद्याला 3 वाटी आपण पिठी साखर घेतलेली आहे. तर ह्या चमच्याने मोजूनच काय करायचं आहे, 2 चमचा ही आहे बेकिंग पावडर आणि त्याच चमच्याने मोजून आपण घेणार आहे 1 चमचा बेकिंग सोडा. आणि व्हॅनिला एसेन्स नसल्यामुळे इथे मी 1 चमचा घातलेला आहे वेलची पावडर, किंवा तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स असेल तर तुम्ही व्हॅनिला एसेन्सचे 2-3 ड्रॉप टाकू शकता. अगोदर आता हे मिक्स करून घेऊया चांगलं. आणि आता याच्यामध्ये आपण घालूया अर्धी वाटी कोमट पाण्यात मी कॉफी मिक्स करून घेतली होती ती. आणि आता आपण त्याच वाटीने मोजून दूध घेऊया. आता 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे. आता हे टाकताना मात्र एकदम टाकायचं नाही, तर थोडं थोडं मिक्स करत जायचे, थोडं थोडं टाकून. आणि कारण हे बॅटर जे आहे ना केकचं जास्त पातळ किंवा घट्ट असू नये, थोडंसं दाटसरच हे बॅटर जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण दूध टाकून घेऊया. आणि हे जेव्हा आपण मिक्स करतो ना, तर त्याच वेळी आपण आता मी पातेल्यात बनवणार आहे किंवा तुम्ही कुकरमध्ये जरी बनवणार असेल तर त्यामध्ये मीठ टाकून तो गरम करून घ्यायचा आहे. म्हणजे हे लगेच बॅटर मिक्स झालं की लगेच आपण हे केक जे आहे तो बेक व्हायला ठेवणार आहे. त्यामुळे मी हे जेव्हा मिक्स करायला घेतलं त्याच वेळी मीठ जे आहे ते पातेल्यामध्ये तापायला ठेवलेलं आहे. तर थोडं थोडं दूध टाकून आपण हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं लागेल तसं थोडं थोडं दूध टाकलेलं आहे बघा. आता हे जे बॅटर आहे ना, तर बघा अशा पद्धतीने झालं पाहिजे. आता आपल्याला हे छान आता मिक्स झालं. आता पटापट आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही मिक्स करशाल ना तेवढं ते छान असं फुलून येतं. आणि त्याचा कलर पाहू शकता छान आलेला आहे, कारण आपला जो केक आहे तो चॉकलेट केक आहे. आणि बघा छान असं व्यवस्थित आणि फास्ट एकदम फेटून घ्या, म्हणजे ते बॅटर जे आहे ते छान असं फुगत चालेल. आणि ज्या पातेल्यामध्ये टाकायचं आहे त्यावेळी थोडंसं मी तेल लावलं आणि थोडंसं जो मैदा आहे तो भरभरून घेतलं आहे. आणि लगेच हे बघा मिक्स झालं की त्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडंसं टॅप करा, म्हणजे त्यामध्ये बबल वगैरे राहणार नाही. तर बघा आता मी पातेल्यात त्याला बेक करून घेणार आहे. तर अगोदर मीठ छान तापवून घेतलेलं आहे, त्याच्यावर रिंग ठेवली आणि ते पातेलं ठेवलं. आणि 5 मिनटं आपण हे फास्ट गॅसवर अगोदर होऊन देणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण 40 ते 45 मिनटं स्लो गॅसवर होऊन देऊया. तर पाहू शकता एक 40 मिनटं झालेली आहे आणि केक पाहू शकते छान असा फुगून आलेला आहे, मस्त झालेला आहे आणि छान जाळीदार झालेलं होतं. तर एक सुरी घ्या आणि टाकून पहा, जर सुरला चिकट नाही तर म्हणायचं आतमध्ये पण व्यवस्थित तो बेक झालेला आहे. तर चला आता पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि मगच जो आहे नाही बघा बाजूचा असं मोकळा करून घ्यायचा, कारण थंड होऊन दिला नाही तर व्यवस्थित तो निघणार नाही पूर्णपणे. त्यामुळे थंड होऊन दिला मी आणि मगच तो काढून घेतलेला आहे. छान असं आहे बघा, पाहू शकता व्यवस्थित निघलेला आहे. आणि मी फर्स्ट टाईम एवढा मोठा केक बनवला होता आणि मुलाचा माझा बड्डे होता, म्हटलं चला बाहेरून आणण्यापेक्षा घरीच आपण केक बनवूया. आणि घरी बनवल्याचा जो आनंद आहे ना तो सुद्धा काही वेगळाच असतो. तर आता हा मी 3 लेअरमध्ये काय केलं होतं की कट करून घेतलं होतं. सुरीच्या साहाय्याने अगोदर थोडासा कट केला आणि मग मी दोरा घेतला आणि दोऱ्याने बघा काय केलं आहे, दोरा घातला जो कट केलेला याच्यामध्ये आणि असा काढून घेतला. म्हणजे त्याचे जे शेप आहेत ना ते व्यवस्थित आले. अशा पद्धतीने मी 3 लेअरमध्ये हा केक जो आहे ना तो बनवून घेतला होता. आता हा झालेला आहे केकचा बेस. तर आपल्याला याला छान आता चॉकलेट टाकायचा आहे, म्हणजे तिथे व्यवस्थित चॉकलेट केक आपल्याला बनवायचा आहे. तर हा जो आहे आपण बेस बनवून घेतलेला आहे. तर चला अजून एक लेअर जो आहे ना तो मी कट करून घेते. तर पाहू शकता आता 3 लेअरमध्ये मी हा कट करून घेतलेला आहे. तर चला आता आम्ही इथे पाहू शकता ही मोर्डेचं डार्क कंपाऊंड घेतलेला आहे. इथे आपल्याला लागणार आहे चॉकलेट, कारण आजचा जो केक आहे आपल्याला चॉकलेट केक बनवायचा आहे. कारण चॉकलेट केक म्हटलं का मुलांना आवडतो, दिसायला छान दिसतो आणि लहान मुलं विशेषतः आवडीने खातात. तर अगोदर ही छोटीशी मी काय करेल सुरीने कट करून घेते चॉकलेट केक. तर जे डार्क कंपाऊंड आहे
मोरडीचं ते इथे मी घेतलेलं आहे किंवा तुम्ही कोणतंही डार्क चॉकलेट घेऊ शकता. तर चला आता एका वाटीमध्ये मी काय करते की हे काढून घेते आणि इकडे आता ही मेल्ट करून घ्यायची आपल्याला. तर एका पातेल्यात मी खाली पाणी ठेवले गरम व्हायला आणि त्याच्यावरती हे ठेवलेलं आहे भांडं. आणि म्हणजे काय होईल की त्या हीटने जी आहे ती कॅडबरी मेल्ट व्हायला सुरुवात होते. आणि त्यामध्ये मी थोडंसं काय केलं होतं की दूध टाकलं की व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याचा कलरही छान होतं. म्हणून हे बघा मी थोडंसं दूध ॲड केलं आहे, म्हणजे चॉकलेट छान मेल्ट पण होते आणि त्याचा कलरही सुंदर येतो. आणि खाली बघा गरम पाण्याची वाफ लागली की तो व्यवस्थित कॅडबरी पाहू शकता छान मिक्स व्हायला लागलेली आहे. आणि हे बघा छान त्याचं बघा मस्त असं हे चॉकलेट मिक्स झालेलं आहे. तर चला आता इकडे मी साखरेचं थोडंसं पाणी करून घेतलेलं आहे. चॉकलेट टाकण्या अगोदर मी केकवरती थोडे टाकून घेतलं होतं, त्यामुळे केकला छान असा गोडसर चव येतो आणि छान स्पॉन्जी असा हा केक पण तयार झाला होता. तर चला आता हे साखर पाणी टाकून घेतलेलं आहे. आता सगळ्यात खालचा जो लेअर आहे त्याला अगोदर आपण ही चॉकलेट जी आहे मेल्ट केलेली ती टाकून घेऊया. सगळीकडं एका चमच्याच्या सहाय्याने अशी स्प्रेड करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स झाली की त्याच्यावरती आपण दुसरा बेस ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपण एक बेस ठेवून त्याच्यावरती व्यवस्थित चॉकलेट लावून घेतलेली आहे. आणि पहिल्यांदाच हा मी केक बनवला होता एवढा मोठा इथेही. आणि मेन म्हणजे बनवताना फार मनामध्ये विचार होता तो चांगला होतो की नाही, सर्वांना आवडतो की नाही. पण खरं सांगू का खूप मस्त सरळ झाला होता आणि सर्वांना आवडला. आणि मुलांनी तर खूप आवडीने हा चॉकलेट केक खाल्ला, कारण चॉकलेट म्हटलं की त्यांना आवडीचाच म्हणा. आणि भरपूर असे चॉकलेट वापरल्यामुळे त्यांना अजूनच आवडलं होतं. म्हटलं बाहेरून 1000-1 रुपयाचा 1 किलोचा केक आणण्यापेक्षा चला घरगुती बनवूया. आणि घरी बनल्याचा आनंदही काही वेगळाच असतो. आणि बनवायला काही वेळ लागला नाही, काही नाही, अगदी 1 तासामध्ये हा केक तयार होतो. आणि छान असा हा केक झाला होता. भरपूर सारी चॉकलेट टाकल्यामुळे मुलांनी पाहूनच त्यांना खाऊशी वाटत होता. तर चला छान असं चॉकलेट आपण टाकून घेऊया. व्यवस्थित त्याला स्प्रेड करा सगळीकडनं आतून वगैरे. जेवढी तुम्ही जास्त चॉकलेट वापरशाल ना तेवढे मुलंसुद्धा आवडीने खातात. आणि बघा बाहेरचा तुम्ही केक आणा, खूप अशी क्रीम असते, तसं आपण जो घरी केक बनवतो ना तर त्यामध्ये आपण जास्त क्रीमचा वापर करत नाही, त्यामुळे खाताना घाससुद्धा बसत नाही आणि छान लागतो. आणि बघा सगळे चॉकलेट मी लावून घेतल्यानंतर थोडंसं घरच्या घरीच डेकोरेट केलं तर थोड्या जेमच्या गोळ्या, चोकोस आणले होते, ओरिओ बिस्किट वगैरे असेच याने मी छोटासा डेकोरेट केला. आणि तरी दिसायला खूप छान झाला होता. तरी काही व्हिडिओ माझा करणं जो शेवटचा जो आहे ना तर तो शूट करायचा राहून गेला, पण काही हरकत नाही. मुलाच्या वाढदिवसानिमित्त आईने बनवलेला केक म्हणजे खूप असा आनंदाचा क्षण होता. आणि माझ्या सीलासुद्धा खूप हा केक आवडला होता. आणि पाहू शकतो जवळजवळ 1 किलोचा हा केक घरीच मी बनवलेला होता आणि कमीत कमी पैसे लागले होते. बरेच साहित्य तर आपल्या घरातच अवेलेबल असतं. तर पाहू शकता तर हा चॉकलेट केक मस्त असा बनवून झालेला आहे. तर तुम्हाला चॉकलेट केक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा.